मला माहिती आहे, मी गेल्या आयुष्यात सुरुवात ज्यावेळेस मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून मी शिवसैनिक ते शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुखापासून काम केलं आणि काम करते वेळेस वारंवार पक्षाने मला शिवसेनेमध्ये त्यावेळेस शिवसेनेचं काम इमाने इतबारे केलं। आज मागच्या माणूस ज्यावेळेस 30 वर्ष शिवसेनेमध्ये काम करते कुठंतरी माणसाला वाटते आज नगरसेवक व्हावं, उद्या आमदार व्हावं। आम्ही शिवसेनेतले इच्छुक उमेदवार आम्ही 2024ला मी 7-8 जण शिवसेना पदाधिकारीच होतो आणि इच्छुक होतो आणि आमचा इकडचा संपर्क बबन थोरात यानं माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबाला चुकीची दिशाभूल चुकीची माहिती देऊन आम्हाला एकाही शिवसैनिकाला न्याय दिला नाही। जिथं शिवसैनिकाला न्यायच भेटत नसेल, आपण जर काम करून कामाची जर पावतीच भेटत नसेल तर तिथं राहून करायचं काय? मग इथं समविचारी आणि आम्ही महाविकास आघाडी युतीमध्ये आम्ही पहिलं 25 वर्ष काम केलेले सोबत आणि माननीय नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व अस्कररावजी चव्हाण साहेब यांना पण भाजपाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो माझ्याकडे 10 वर्ष सांगवीची सत्ता होती त्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते। त्यावेळेससुद्धा ते काँग्रेसचे जरी मुख्यमंत्री असेल तर मला निधी कुठेही कमी पडला नाही आणि त्यांचं नेतृत्व चांगलं वाटलं आणि जे जुनी भाजप आहे चैतन्य बापू देशमुख असतील आणि संजयजी कोटगे असतील मंत्री त्याने महामंत्री त्याने मला म्हणले की बा दत्ता तू एक चांगला कडवट शिवसैनिक आहेस, तू काम करणार आहेस। भाजप आणि शिवसेना काय आपण लोकांसाठी काम करतो, जे अडले नडले त्याच्यासाठी काम करतो। मला त्याला न्याय देता येत नव्हता। आता काल परवा तुम्ही बघितलं असेल जिल्ह्याच्या नियुक्त्या झाल्या, वारंवार 1.5 वर्षापासून कुठंतरी खिचीकरण करणे आणि नियमित अपमान करणे। शेवटी माणूस काम कशासाठी करतो की मानासाठी करतो काय? असं पक्षात काम करण्याचा एकच उद्देश असते की आपण सर्वसामान्याचे प्रश्न सोडले पाहिजे आणि माननीय अशोक चव्हाण साहेबाचं जिल्ह्यात नेतृत्व चांगलं आणि सर्वसामान्य लोकांचे कामं सोडवण्यासाठी त्याने पाठीमागं हात नक्कीच ठेवणार आहेत। त्या विश्वासावर विश्वास ठेवून मी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे।